हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज नाही ते सकाळीच मी स्वयंपाकाला लागले होते. तर आज मी सांबार करणार होते. त्यासाठी ते मिक्स डाळ करून घेतलेलं आहेत आणि शेंगासुद्धा कट करून घेतलेला आहे. तर सई इथे उठली होती आणि तिची मध्येच लुडबुड होती. तिला ना सकाळी काहीतरी खाऊ पाहिजे असतो. तर तिला असं वाटत होतं की फ्रीजमध्ये काहीतरी खावं आहे. तेच तिचं शोधणं चालू होतं आणि मध्येच ती मला विचारत होती. तिची मध्येच अशी लुडबुड चालू असते सकाळी रोज आणि तिच्याशी बोलत बोलत माझं कामसुद्धा चालू होतं इकडे. सांबारमध्ये घालण्यासाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. नंतर म्हटलं चला कुकर लावावा. मिक्स डाळी त्यामध्ये घालून घेतल्या, मिक्स डाळी कट करून घेतलेल्या, शेंगा चिरून घेतलेला, कांदा घातला, मीठ घातलं आणि पाणी घालून कुकर लावून घेतला. तर चला म्हटलं आता कणिकसुद्धा मळून घ्यावी. चपाती करणार होती त्यासोबत सांबारसोबत खाण्यासाठी कणिक मळून घेतली. तर आज ना मी ते कारल्याचे काप करणार होते. तर म्हटलं चला खूप दिवसापासून म्हणत होते की करीन पण जमतच नव्हतं. तर आज कसा तरी त्याला मुहूर्त लागला होता. तर इथे मी कारल्याचे काप करण्यासाठी करून घेत होते असं. पण मला जसे हवे होते तसे कारल्याचे काप येतच नव्हते. तर तुम्ही पाहू शकता कसं तरी मी ते कारल्याचे काप करून घेतलेलं आहे. आणि नंतर ना मी ते याला एका प्लेटमध्ये काढून घेतले कारल्याचे काप. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा मीठ आणि अर्ध कट करून घेतलेला लिंबाचा रस. आणि त्याला ना पूर्णपणे असे कारल्याचे काप केलेले होते. त्याला मीठ आणि लिंबाचा रस असा चोळून घेतलेला आहे. त्यामुळे ना आपल्या कारलं जे आहे ते त्याचा कडूपणा कमी होतो. आणि त्याला 15 मिनटासाठी ना असं झाकून 15 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे चपात्या करण्यासाठी. तर चला सईलासुद्धा भूक लागली होती. तिला सकाळी चपाती आणि दुधाचा नाश्ता असतो किंवा तिच्या आवडीचे असं जे काही असेल ते सुद्धा मी तिला देत असते नाश्त्यामध्ये. तर तिलासुद्धा चपाती करून खावं घातलं आणि जे राहिलेल्या चपात्या होत्या त्यासुद्धा मी इथे करून घेतलेल्या आहेत. नंतर जे कुकर लावला होता सांबार करण्यासाठी तो सुद्धा आपला तयार होता. इथं डाळ शिजली होती कुकरमध्ये. नंतर ना मी इथे सांबारला फोडणी दिली. तुम्ही पाहू शकता इथं सांबार जे आहे ते आपलं रेडी आहे. आणि नंतर म्हटलं चला आपलं जे कारल्याचे काप केले होते आपण ते 15 मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता इथे असं पाणी सुटलेलं आहे याला. मीठ घातल्यामुळे ना इथे पाणी सुटलेलं आहे याला. तर म्हटलं चला याच्यामध्ये अजून पाणी आहे ते असं प्रेस करून घेतलं मी हाताने. त्यामुळे ना असं केल्यामुळे जे कारल्यामध्ये कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातं आणि आपलं कारलं जे आहे ते असं कुरकुरीत होतं. पूर्णपणे मी सगळं याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. आणि नंतर जे कारलं जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं. तुम्ही पाहू शकता इतकं पाणी असं होतं याच्यामध्ये. कारलं धुवून घेतलं आणि त्यामध्ये घातलेलं आहे आलं लसूणची पेस्ट. हळद घातलेली आहे अर्धा चमचा जे आहे ते लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा तांबडं तिखट घातलेलं आहे आपलं घरगुती जे तिखट असतं ते. मीठ घातलं, 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि बारीक रवा इथे मी घेतलेला आहे. तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे ना आपलं कारलं जे आहे ते खुसखुशीत होतं. अशा प्रकारे याला कोटिंग करून घेतलं मसाले आणि रवा आणि तांदळाच्या पिठाचं. आणि ते एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि जे कारल्याचे काप जे आपण कोटिंग करून घेतलेले होतं ते यामध्ये घातलेलं आहे. 2 मिनटासाठी झाकून ठेवलं आणि असे पलटी करून घेतलेले आहे सर्व काप. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत. खूप छान आणि टेस्टी होतात आणि कडूसुद्धा लागत नाहीत. तुम्ही नक्की ट्राय करा. तर असंच आमचं दुपारचं जेवण होतं. कारल्याचे काप, पोकळ्याची भाजी होती, मुरंबा होता, चपाती, भात, रसगुल्ले आणि सांबार. तर कसे वाटले तुम्हाला आजची रेसिपी किंवा आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग या जेवायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.